नमस्कार, मी ऋषिकारत मित्रांनो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता होमगार्ड भरती निघालेली आहे. या होमगार्ड भरतीमध्ये तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट लागत असतं, म्हणजेच आपण त्याला चारित्र्य प्रमाणपत्र म्हणतो. हे कॅरेक्टर सर्टिफिकेट घरबसल्या कशा पद्धतीने काढायचं आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. मित्रांनो, भरतीसाठी लागत असेल किंवा मग तुम्हाला एखाद्या नोकरीमध्ये द्यायचं असेल किंवा कंपनीमध्ये द्यायचं असेल तर कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजेच आपण त्याला चारित्र्य प्रमाणपत्र म्हणतो, ही काढण्याची प्रोसेस ही सेम आहे. मग तुम्ही कशासाठी द्या, भरतीसाठी द्या किंवा या ठिकाणी कंपनीमध्ये देण्यासाठी द्या किंवा कोणत्याही प्रायव्हेट जॉबसाठी द्या, हे कॅरेक्टर काढण्याची पद्धत एकच आहे. ते ऑनलाईन कशा पद्धतीने काढायचं याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट ऑनलाईन कशा पद्धतीने काढायचं आहे बघूयात. तर या ठिकाणी यायचं आहे आणि गुगलला सर्च करायचं कॅरेक्टर सर्टिफिकेट. कॅरेक्टर सर्टिफिकेट सर्च केल्यानंतर पोलीस क्लिअरन्स सर्व्हिस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचा लॉग इन ID पासवर्ड असेल तर टाकायचा आहे आणि डायरेक्टली या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं. नसेल तर डायरेक्ट रजिस्ट्रेशन या नंबरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आधार नंबर टाका, नाही टाकला तरी चालतो. लास्ट नेममध्ये आडनाव टाकायचं आहे. लास्ट नेम मराठीमध्ये परत आडनाव टाका. फर्स्ट नेममध्ये तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे. फर्स्ट नेम मराठीमध्ये परत तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे. मिडल नेममध्ये तुमच्या वडिलाचं किंवा नवऱ्याचं नाव टाकायचं आहे. परत तुमच्या मिडल नेम मराठीमध्ये नवऱ्याचं किंवा वडिलाचं मराठीत नाव टाकायचं. डेट ऑफ बर्थ टाका. जेंडर टाका, मेल फिमेल काय जे असेल ते. नंतर सिलेक्ट युअर SP ऑफिस, तुमचं जिल्ह्याचं ठिकाण या ठिकाणी तुम्हाला निवडायचं, कुठे SP ऑफिस आहे ते. नंतर खाली यायचं आहे मोबाईल नंबर ॲज अ युजर नेम. जो तुमचा मोबाईल नंबर असेल तोच तुमचा युजर नेम असेल, त्यामुळे मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाका. पासवर्ड टाका pass@123 या फॉर्मॅटमध्ये. कन्फर्म पासवर्डसुद्धा तोच टाका. नंतर व्हॉट इज द सेकंड नंबर, कॅप्चा येईल तुम्हाला. यापैकी 3 अंक दिले, त्यातला सेकंड नंबर कोणता आहे तर 98. तर अशा प्रकारे टाकून सबमिट करायचं. आता तुमच्या मोबाईलवरती एक OTP आलेला असेल, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करून घ्यायचं. तर मी या ठिकाणी OTP टाकतो आणि व्हेरीफाय करतो. OTP येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो या ठिकाणी तुम्हाला, आणि व्हेरीफाय करून घ्या. व्हेरीफाईड केल्यानंतर तुमचा अकाउंट हे सक्सेसफुली क्रिएट झालेलं आहे, तर ओके करा. या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. पासवर्ड जो तुम्ही क्रिएट केला तो पासवर्ड टाका आणि कॅप्चा कोड टाकून तुम्ही या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं. अशा पद्धतीने तुमचं या ठिकाणी अकाउंट सक्सेसफुली क्रिएट झाले. आता या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे सर्व्हिसमध्ये, आणि या ठिकाणी तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट ही सर्व्हिस निवडायची. नंतर बघू शकता या ठिकाणी एज प्रूफसाठी तुम्ही कोणते डॉक्युमेंट देऊ शकता ते दिले. नंतर आयडेंटिटी प्रूफसाठी, ॲड्रेस प्रूफसाठी आणि कंपल्सरी डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी NOC द्यायचं आहे. आता ही NOC काय आहे, ती कशा प्रकारे तयार करायची ते सुद्धा समोर मी तुम्हाला सांगणार आहे. नेक्स्टवर क्लिक करा. आता या ठिकाणी बघा, सर्वप्रथम अर्जदाराचे नाव दाखवले जाईल. अर्जदाराचं नाव कशा पद्धतीने टाकायचं बघा. जसं तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर असेल त्या पद्धतीने नाव टाका. ॲटोमॅटिकली मराठीमध्ये येऊन जाईल किंवा मराठीमध्ये टाकून द्या. आता ID काय प्रूफ देऊ शकता तुम्ही, या ठिकाणी पॅन कार्ड द्या, इलेक्शन कार्ड काहीही द्या. तर या ठिकाणी मी ID नंबर टाकतो, आधार कार्ड टाकतो या ठिकाणी, आणि आधार कार्डचा ID नंबर या ठिकाणी टाकून द्यायचं, म्हणजेच तुमचा आधार कार्डचा नंबर टाक. पॅन कार्ड जर सिलेक्ट केलं तर तुमच्या पॅन कार्डचा नंबर टाक. प्रेझेंट डिटेल्स टाकायचे, सध्या तुम्ही कुठे राहतात, इमारत, स्ट्रीट मार्क, लँडमार्क, लोकॅलिटी, स्टेट तुमचं महाराष्ट्र राज्य, डिस्ट्रिक्ट असेल, तालुका, गाव, पिनकोड टाका. रेसिडेन्सीज तुम्ही केव्हापासून या पत्त्यावर राहतात तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या जन्माचे वर्ष डायरेक्टली टाकू शकता. काही प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी येणार नाही. समोर ॲटोमॅटिकली मराठीमध्ये येईल किंवा तुम्हाला टाईप करावं लागेल. अगोदर कुठे राहत होतात का तेथील पत्ता टाकायचा आहे, नसेल तर डायरेक्टली त्याला सोडून द्यायचं. नंतर प्रेझेंट ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे, सध्या कुठे राहतात तो पत्ता टाकायचा. सर्व पत्ता तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायचा आहे, कुठेही चूक होऊ द्यायची नाही. नंतर खाली यायचं आहे डायरेक्ट. आता कंपनी नेम अँड ॲड्रेस फेअर NOC, तुम्हाला कुठे NOC द्यायची तर आपल्याला होमगार्डसाठी. मग डेजिनेशन आपलं पद काय, पदनाम होमगार्ड आपलं पद आहे. आता इथे कन्फ्यूज होता की कंपनी नेम काय टाकायचं, तर कंपनी नेममध्ये काय टाकायचं तर आपल्याला
हे महाराष्ट्र पोलीससाठी द्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही काय टाकायचं आहे, महाराष्ट्र पोलीस. आता इथे ॲड्रेस कुठला टाकायचा, तर आपल्याला कोणत्या ठिकाणी द्यायचं आहे, जिथे तो समजा कंपनी द्यायचा असेल तर त्या कंपनीचा ॲड्रेस टाका. तर आपल्याला महाराष्ट्र पोलीससाठी द्यायचं आहे, तर तुमच्या जिल्ह्याच्या SP ऑफिसचा ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे, तेथे आपल्याला सबमिट करायचं आहे. त्या पद्धतीने तेथील ॲड्रेस टाकून घ्यायचा. या ठिकाणी काही प्रॉब्लेम तुम्हाला येत नाही. हा फक्त एक फॉर्मॅट आहे. फक्त तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट निघणं गरजेचं आहे. नंतर या ठिकाणी बघा सगळं तुमच्या SP ऑफिसचा ॲड्रेस वगैरे टाका. जे तुमचं पद असेल, पद कशासाठी, कंपनीने महाराष्ट्र, ऑटोमॅटिकली या ठिकाणी इमारत वगैरे मराठीमध्ये टाकून द्यायचं आहे. व्यवस्थित सर्व महाराष्ट्र राज्य डिस्ट्रिक्ट निवडायचं. या पद्धतीने तुम्हाला टाकायचं. जर तुम्हाला समजा ते अग्निवीरसाठी लागत असेल तर तुमचं डेजिग्नेशन पद काय येईल या ठिकाणी, अग्निवीर. कंपनी नेम काय येईल, इंडियन आर्मी. अशा पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे. नंतर बघू शकता सर्व इन्फॉर्मेशन भरा आणि SP ऑफिसचा जो तिथेल पिनकोड असेल तो पिनकोड टाकून द्यायचा. या पद्धतीने सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करायची. खाली यायचं आहे लास्ट 10 इयर्स, तुम्ही लास्ट 10 वर्षापासून मागील कुठे राहतास तिथला पत्ता टाकायचा आहे. फॉर्म केव्हापासून राहता टू कुठपर्यंत आणि पिनकोड टाकायचा. या पद्धतीने संपूर्ण पत्ता टाकायचा आणि नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व इन्फॉर्मेशन भरतो आणि नेक्स्टवर क्लिक करतो. आता जनरल इन्फॉर्मेशन, त्या ठिकाणी व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क्स. तर या ठिकाणी तुमच्या शरीरावर, चेहऱ्यावर काही खूण आहे का ती टाकायचं. समजा चेहऱ्यावर तिळे तर मोल ऑन फेस करू शकता. नंतर बघा हॅव यू बीन अरेस्टेड, तुम्हाला जर अरेस्ट झाला असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. नंतर हॅव बीन ॲक्टिव्ह इन पॉलिटिक्स, तुम्ही पॉलिटिक्स राजकारणात आहात का, असेल तर यस, नसेल तर नो. नंतर फिअर एनी क्रिमिनल ऑफरन्स, तुमच्याविरुद्ध काही क्रिमिनल ऑफरन्स रजिस्टर झालं आहे का, असेल तर यस, नसेल तर नो. अशा पद्धतीने टाकायचं. नेम अँड ॲड्रेस टू पर्सन इन युअर लोकॅलिटी, तुमच्या जवळचे जे गावातील व्यक्ती असेल, शहरातील व्यक्ती, जो 2 व्यक्ती तुम्हाला ओळखतात, त्यांची नाव, त्यांचा ॲड्रेस, त्यांचा मोबाईल नंबर, तिन्हीसुद्धा इन्फॉर्मेशन फिलअप करायची आणि नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी काय करायचं, तुमचं लोकल पोलीस स्टेशन म्हणजे जवळचे पोलीस स्टेशन. तर डिस्ट्रिक्ट निवडून घ्या. लोकल पोलीस स्टेशन दिले, तुमचं जे लोकल पोलीस स्टेशन असेल ते यापैकी लोकल पोलीस स्टेशन सिलेक्ट करा. डिक्लेरेशनला टिक करा. कुठून तुम्ही फॉर्म भरत आहात ते प्लीज टाकायचं आहे आणि सेव्ह करायचं. अशा पद्धतीने तुमचा आता फॉर्म भरणं हा कंप्लीट झालेला आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचे. आता या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जनरेट झालेला आहे, याला तुम्हाला ओके करायचं आहे. डॉक्युमेंट अपलोड करताना व्यवस्थित फोटो आणि तुमचं सिग्नेचर अपलोड करायचं आहे. आता अपलोड फोटोवरती क्लिक करा. फोटो अपलोड करताना त्याचं JPG, PNG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये 5 ते 20 KB आणि 160 बाय 200 पिक्सेलमध्ये तुम्हाला तो अपलोड करायचा आहे. तुमचं नाव जे असेल तेच नाव फोटोला द्यायचं विदाऊट एनी स्पेस आणि चूज करून अपलोड करायचं. आता बघा अशा पद्धतीने तुम्हाला तो अपलोड करायचा आहे आणि अपलोड केल्यानंतर सेव्ह फोटोवरती क्लिक करायचं. तुमचा फोटो अपलोड झाला आहे. त्याच पद्धतीने तुमची सिग्नेचर अपलोड करायची. अपलोड सिग्नेचरवरती क्लिक करा. JPG काय जे फॉर्मॅट असेल त्या फॉर्मॅटमध्ये 256 बाय 64 या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते अपलोड करून घ्यायचं. तर मी या ठिकाणी बघू शकता 5 ते 20 KBच्या दरम्यान ठेवा आणि अपलोड. सिग्नेचर आणि फोटो व्यवस्थित तुमचेच आहेत का चेकआउट करायचे आणि खाली स्क्रोल डाऊन करा. आता डॉक्युमेंट अपलोड. आता बघा ग्रुप 2साठी तुम्ही या ठिकाणी काय देऊ इच्छिता, आयडेंटिटी प्रूफ म्हणून. नंतर ग्रुप 3साठी काय देऊ इच्छिता, ग्रुप 4 NOC. अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करा. आता बघा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, त्या ठिकाणी तुम्हाला 75 ते 100 KBच्या दरम्यान तुमचं या ठिकाणी PDF फॉर्मॅटमध्ये स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा SSC मार्क बोर्ड सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकता. नंतर आधार कार्ड, त्याच पद्धतीने रेशन कार्ड. आता कंपनी लेटर अपलोड करायचं ते मी अपलोड करून घेतो. ते सुद्धा तुम्हाला 75 ते 100 KBच्या दरम्यान अपलोड करायचं आणि सेव्ह करून घ्यायचं. सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाले. आता ही NOC कशाप्रकारे करायची बघा. NOC काय करायचं आहे, तुम्हाला एक विनंती अर्ज करायचा आहे तुमच्या पोलीस अधीक्षक साहेब जो जिल्हा असेल तेथील. अशा पद्धतीने टाका. दिनांक टाका. प्रति पोलीस अधीक्षक साहेब, तुमचे जिल्ह्याचं नाव टाका. खाली येते काय जो तुमचा जिल्हा असेल तो. नंतर अर्जदार तुमचं नाव टाका, स्वतःचं संपूर्ण नाव टाकायचं. खाली यायचं चारित्र्य प्रमाणपत्र मिळण्याबाबत विषय, महोदय वरील विषयास अर्ज सादर करतो की करते की काय जे असेल ते. मी श्रीमती, तुमचं नाव, राहणार कुठले, तालुका कुठले, जिल्हा कोथिल, येथील रहिवासी असून मला होमगार्ड. तुम्हाला इंडियन आर्मीसाठी लागत असेल तर, अग्निवीरसाठी लागत असेल तर त्याचं नाव टाका.
होमगार्ड या भरतीसाठी चारित्र्य प्रमाणपत्राची आवश्यकता आहे, तरी मला देण्यास हवी ही नम्र विनंती. अशा पद्धतीने टाकायचं आहे. खाली तुमची या ठिकाणी सिग्नेचर करून याला फोटो काढून 75 ते 100 KB दरम्यान अपलोड करा. अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक केलं. तुम्ही भरलेली सर्व इन्फॉर्मेशन एकदा चेकआउट करून घ्या. परत नेक्स्ट पेजवरती क्लिक करा. परत चेक करा. नेक्स्ट पेजवरती क्लिक करा. आता या ठिकाणी द्यायचं आहे तुम्हाला पेमेंट. सर्व इन्फॉर्मेशन बघून घ्या आणि प्रोसीड टू पेमेंट ऑप्शनवरती क्लिक करा. आता तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे सुद्धा पेमेंट करू शकता किंवा पे ऑनलाईन. तर मी पे ऑनलाईनवरती क्लिक करतो. प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करतो. नेट बँकिंग, वॉलेट, क्रेडिट, UPI कशाने करू शकता, तर नेट बँकिंग ऑप्शन निवडा. प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं. नेट बँकिंग, क्रेडिट, QR, वॉलेट, UPI कशाहीद्वारे तुम्ही हे पेमेंट करू शकता. आता मी पेमेंट करून घेतलं. सक्सेसफुली आपलं पेमेंट झाले. आता इथे प्रॉब्लेम येतो बघा, ही रिसिप्ट तुम्हाला सेव्ह करून ठेवायची. आता पेमेंट केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पेमेंट दाखवणार नाही. काय करायचं आहे, परत या ठिकाणी होम पेजला आल्यानंतर पेमेंट अजूनही पेंडिंग आहे. प्रोसीड टू पेमेंट केला आणि परत पेमेंटची प्रोसेस केली, पे ऑनलाईन, प्रोसीड टू पेमेंट, तर या ठिकाणी दाखवेल की तुमचं पेमेंट हे ऑलरेडी झालेलं आहे. तर आता काय करायचं आहे, तुम्हाला 4 ते 5 तास वेट करायचं आहे. 4 ते 5 तासानंतर ॲटोमॅटिकली तुमचं पेमेंट हे होऊन जाईल. तोपर्यंत तुम्ही डबल पेमेंट करायचं नाही. आता मी 5 तासानंतर परत लॉग इन करून बघू शकता या ठिकाणी आपलं पेमेंट झालेलं आहे. आता या ठिकाणी होम पेजवर यायचं आहे आणि परत या ठिकाणी बघू शकता तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे. हो ॲप्लिकेशन नंबर हा तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. तुमच्या जिल्ह्याचा जो काय ॲप्लिकेशन नंबर जिल्ह्यामध्ये येईल तो कॉपी करून घ्या. आता या ठिकाणी कॉपी केल्यानंतर आता आपल्याला याची प्रिंट काढायची. तर डाउनलोडवर जायचं आहे आणि प्रिंट ॲप्लिकेशन त्यावरती क्लिक करा. ॲप्लिकेशन नंबर तुमचा या ठिकाणी टाकायचा आणि सर्च ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी वेट करा. आता या ठिकाणी बघा तुमचं कॅरेक्टर ॲप्लिकेशन डाउनलोड झालेलं आहे. कॅरेक्टर ॲप्लिकेशनवरती क्लिक करा. ही PDF झालेली आहे डाउनलोड. आता ही PDF काय करायची, तुमच्या लोकल पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला सादर करायची. तुमचं जवळचं जे पोलीस स्टेशन असेल तिथे ही प्रिंट तुम्हाला न्यायची. तेथून तुमच्या फॉर्मला अप्रूव्हल घ्यायचं आहे. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जायचं आहे आणि तेथून परत तुमच्या जिल्ह्याच्या SP ऑफिसला जायचं आहे. तुमचं एका दिवसात सुद्धा निघू शकतं.